अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती, मी अध्यक्ष शांताराम शंकर नाईक, केंद्र शासन, महाराष्ट्र शासन, रेल्वे बोर्ड, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन, रेल्वे मंत्री आणि महाराष्ट्रातील कोकणातील सर्व खासदार यांना इशारा देतोय की कोकण रेल्वेच्या कॉर्पोरेशनच्या माध्यमातून गेल्या 25 वर्षात कोकणकरांना काहीच रेल्वेच्या सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत आणि म्हणून कोकण रेल्वे कॉर्पोरेशन हे रद्द करून आपल्या कोकण रेल्वे मार्ग हा भारतीय रेल्वेत विलीनीकरण झालंच पाहिजे, अन्यथा आम्हाला त्या ह्याच्यासाठी मागणीसाठी आणि ते पूर्ण करण्यासाठी आंदोलन किंवा उपोषण इतर मार्गाचा वापर करावा लागेल। म्हणून आमची आग्रहाची विनंती आहे की केंद्र शासनाने, महाराष्ट्र शासनाने एकत्रित निर्णय घेऊन हा विषय आमचा, ही आमची मागणी त्वरित कोकण रेल्वे कॉर्पोरेशन रद्द करून भारतीय रेल्वेत कोकण रेल्वे विलीनीकरण करून घ्यावं, ही आमची नम्र विनंती। कोकण रेल्वे ही आज तरी त्याचं दुहेरीकरण नसल्यामुळे, काही तांत्रिक अभाव असल्यामुळे त्याचं आणि विलीनीकरण न झाल्यामुळे तिथं अनेक गैरसोयींना आपल्या कोकणवासियांना फेस करावं लागतं आहे। त्यांना या समस्या भेडसावत आहेत। ह्या समस्यांचं निराकरण म्हणजे एकच की ते भारतीय रेल्वेत विलीनीकरण करणं। आणि आमचा मूळ प्रश्न असा आहे की कोकण हे भारतात नाही का? कोकण हे भारतात जर असेल तर मग कोकण रेल्वे भारतीय रेल्वे विलीनीकरण करण्यास सरकारना काय अडचण आहे? त्याने आपली बाजू मांडावी। त्यानंतर आमच्या संघटना, आम्ही सर्व पदाधिकारी, कोकणवासी त्यावर विचार विनिमय करून पुढील मार्ग आणि सूचना सरकारला कळवू। धन्यवाद।